नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनायचं का बऱ्याच दिवसाचा गॅप पडला व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तर चालू केलेले बरेच दिवस झालं, करत होते अगोदर मी. पण काय झालं त्याच्यानंतर बरेच काही चेंजेस झाले 2-3 महिन्यामध्ये. 2-3 महिन्यामध्ये मी माझ्या आयडीला व्हिडिओज टाकलेले नाही आहेत. तर असं झालं आहे की मी जॉब करत होते, सगळ्यांना माहिती आहे. जॉब करता करता ना की त्या जॉबचं पेमेंट वाढत होतं, म्हणजे इन्क्रिमेंट होत होतं ना, काय नाही. आणि फुल जॉबचा स्ट्रेस येत होता आणि वेदांकडे म्हणजे हवं तसं लक्ष देता येत नव्हतं. मग फायनली मी डिसिजन घेतला आणि मी माझी मैत्रिणी संगीता आणि मी, ती पण तिथं जॉब करायची. अगोदर तिने जॉब सोडला कारण की तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून. मलाही माझाही प्रॉब्लेम झाला जरा हाताचा वगैरे. आणि मग मी फायनल डिसिजन घेतलं की एवढं स्ट्रेसफुल काम करण्यापेक्षा आपण ते काम सोडलेलं बरं, नाही का. मग ते काम सोडलं मी, जॉब सोडला मी. जॉब सगळं सबमिट केलं वगैरे सगळं नेऊन. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघींनी ठरवलं की काहीतरी आपलं स्वतःचं केलं पाहिजे, बसून होणार नाही. आणि एक स्टेज येतं की असं, म्हणजे माझं स्वप्न होतं खूप दिवसाचं की मी असं काहीतरी, मला बोलण्याची वगैरे आवड आहे, तर मी काहीतरी स्वतःचं स्वप्न पूर्ण करावं. मग मी साड्यांचा बिझनेसच स्टार्ट केलं आणि आम्ही आता तो बिझनेस ग्रो करतो आहे. आत्ता 2 महिने झाले स्टार्ट करून, त्यामुळे माझे व्हिडिओ वगैरे येत नव्हते. आणि आज पण मी काही नाही, असं सिम्पली भांडी वगैरे घासते. त्याच्यातच मी म्हटलं माझ्या मनातलं सगळं मांडावं, बोलावं. आणि ज्यांना माझा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा मैत्री कलेक्शन जे आहे, MS मैत्री कलेक्शन, तर त्यालाही सपोर्ट करा. नक्कीच जे कलेक्शन आहे ते तुम्हाला आवडेल याची मी म्हणजे आशा धरते. आणि दुसरं म्हणजे आम्ही पूर्ण पॅकिंग पार्सल चेक करून देतो. आणि दुसरं की माझ्या या चॅनलला पण सबस्क्राईब वगैरे करा. कारण की कसं असतं, जॉब हा फक्त टेम्पररी झालं. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून काम करणं म्हणजे एक प्रकारे मला ती हमालीच नको होती. कंटाळे होते मी त्या जॉबला. मी बऱ्याच ठिकाणी जॉब केले आणि आत्ताही वर्क फ्रॉम होम होतं. असं वाटत होतं की जिथं जॉब करत होतं त्यांना, टीम लीडरला वगैरे वाटत होतं की म्हणजे त्यांचा पेमेंट इतका कमी होता, 3 वर्षात इन्क्रिमेंट पण नव्हतं. आणि म्हणजे लिटरली ते लोक तुच्छ समजल्यासारखं काम करून घेतलं आमच्याकडून. घरून काम करतोय मान्य आहे, पण घरून काम करण्याचा अर्थ असा नाही आहे ना की पूर्ण त्या जॉबला वाहिल्यासारखं. सकाळ झालं की रात्रच करायची, रात्री परत उठलं की ते स्वयंपाक वगैरे मला कंटाळा आला होता सगळ्यांचा. म्हणून मी फायनली डिसिजन घेतला, जॉब स्विच केला. आणि आज खूप दिवसांनी माझ्या मनातल्या भावना तुम्हाला व्यक्त करते. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला असं सपोर्ट करा. थँक्यू.